मुद्दे भातासाठी साहित्य: गाजर, ओला हरभरा, कांद्याची पात, दही. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. आज शाकंभरी पौर्णिमा, त्यामुळे आज शाकंभरी पौर्णिमे दिवशी ज्यांचे ज्यांचे कुलदैवत सिद्धनाथ आहे त्यांनी आज मुद्दे भात हा 5 घरामध्ये वाटायचा असतो. त्यासाठी मीही इथं आज मुद्दे भात करणार आहे. त्यामुळे मी इथं हा भात शिजवून घेतला आहे. आता त्या भातामध्ये मी इथं हरभरे सोलून ठेवलेले आहेत, ते हरभरे घालून घेते. त्यानंतर इथं ही गाजरसुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो गाजर घालून घेते. आणि तसेच यामध्ये कांद्याची पात, का तर आता थंडीच्या सीझनमध्ये हे सगळं येतं. हरभरे येतात, गाजर येतं, कांद्याची पात असते. हे थंडीच्या सीझनमधले हे सगळे असं साहित्य घालून घ्यायचं. आणि ह्याच्या पाठीमागं काहीतरी असं वैज्ञानिक रिझनसुद्धा असेल, का तर हे सगळे बघा जे भाज्या आहेत ह्या थंडीच्या दिवसात येतात आणि धार्मिक, ह्या दोन्ही दृष्टिकोनातून हे असं काहीतरी रिझन असेल. ते काही असं मला एवढं डिटेल माहिती नाही. आता इथं बघा मी हे दही घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं काय करायचं आता मिक्स करायचं. तर आता मी इथं बघा हे सगळं असं व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आणि हे मिक्स केल्यानंतर बघा किती छान दिसतं. असं वाटतं की म्हणजे तोंडाला पाणी सुटल्यासारखं. हा नवीनच पदार्थ. आणि तुमच्या इकडं हा असा पदार्थ बनवतात का ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही असं वाटता का 5 घरांमध्ये? काय मला असं माहिती नाही काय धार्मिक का रिझन असेल किंवा का वाटायचं आज असं काही, असं तुम्हाला माहिती असेल तर ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आता बघा हे सगळं आता मिक्स झालेलं आहे. याचे आता मी असं मुटक्यासारखं मुद्दे करून घे. बघा मी इथं आता हे सगळं मिक्स करून घेतले आणि ह्याचे असे मुद्दे बनवून घेते. हे बघा हे अशा पद्धतीचे 5 मुद्दे मी बनवून घेणार आहे. पाण्याचा हात लावून असे मुद्दे करून घ्यायचे 5. मी आता इथं हे असे 5 मुद्दे करून घेते. हे बघा इथे मी असे 5 मुद्दे आता तयार करून घेतलेले आहेत. आता ते मी आता 5 घरांमध्ये वाटायला जाणार. सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. आज शाकंभरी पौर्णिमा. शाहू खाऊ आणलाय तुला, खाणार काय हे? देव गेले पारदीला. देव कुठे गेले आपले सिद्धनाथ? पारदीला. शाओ कन्फ्युज्ड. काला घ्या, आमचे सिद्धनाथ पारदीला गेले. आमचे सिद्धनाथ पारदीला गेले. आमचा सिद्धोबा पारदीला गेले. त्याचा काला घ्या, आमचा सिद्धोबा पारदीला गेले. उद्या आहे का? आजच आहे पौर्णिमा. काल आणि आज कालचा तुम्ही पहिला येत सुजित पौर्णिमा आहे तेव्हा पारदीला जाते. दही भात कांदा काय असेल त्या डाळा काय असेल ते मूग 5 मुद्दा करायचं 5 घरात वाटायचं. ही पद्धत पहिली होती. पण आता ही विषय आहे का नाही, ह्या विषयाला काही चालत नाही, काही करीत नाही. आणि पौर्णिमा आहे मला माहित आहे, माझ्या ध्यानात आहे. आणि पौर्णिमा आज आहे मला माहितच नाही. कॅलेंडर बघितलंच नाही, मला कळतंय कॅलेंडर. स्पेशल पावभाजी साहित्य: 2 टोमॅटो, 2 ढबू, 2 कांदे, फ्लावर, 2 बटाटा आणि वाटाण्याच्या शेंगा. सुरुवातीला आता कुकरमध्ये इथं मी वाटाण्याच्या बिया घालून घेते. त्यानंतर हा जो बटाटा स्वच्छ चिरून घेतला आहे, धुवून घेतला आहे, 2 बटाटे हे घालून घेते. त्यानंतर हा फ्लावर झाल्यानंतर बघा इथं मी आता ढबू मिरची 2 स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत, त्याही घालून घेते. आणि ह्याच्यामध्ये आता पाणी घालायचं. पाणी त्याच्या शिजायच्या मापानंच ह्याच्याबरोबरच घालायचं, जास्त नाही घालायचं पाणी. आणि ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर
कुकरमधलं हे जादाचं जे पाणी आहे ते मी इथं पातेल्यात काढून घेत आहे, का तर आपल्याला हे स्मॅश करायचं आहे. पाणी असेल तर ते व्यवस्थित स्मॅश नाही होत. हे पाणी आता मी काढून घेतलेलं आहे आणि आता इथं रवीनं मी हे स्मॅश करून घेते. आता हा माझा बघा स्मॅशर कसा वाटला तुम्हाला माझा स्मॅशर? बघा हे स्मॅश होते का नाही व्यवस्थित सांगा मला कमेंट करून. शिजवून घेतलेले आहेत. आता मी इथं कढई गॅसवर तापत ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते. तेल आता तुमच्या चॉईसनुसार किती घालायचं, तुम्हाला जास्त कट आलेलाचा आवडतो का कसं त्या हिशोबानं टाकायचं. मी आता हे 4-5 चमचे तेल टाकून घेतलेत. त्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर कांदा घालून घेते. बघा आता इथं तेल गरम झाले, कांदा घालून घेतला. हा कांदा चांगला लाल होईपर्यंत कांदा भाजायला लागला आहे. आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. जर कांदा आपल्याला पटकन भाजवायचा असेल तर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं. आता मीठ मी भाज्या शिजताना पण कुकरमध्ये घातलं होतं आणि ह्यातही असं थोडं टाकून घेते, का तर आपला कांदा पटकन लाल होतो आणि भाजला जातो चांगला. ही एक ट्रिक आहे. कांदा आता लाल झालेला आहे आपला, दिसत असेल तुम्हाला. आणि आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घेते मी. टोमॅटो ही चांगली तेलामध्ये स्मॅश करून घ्यायची, चांगली अशी परतून घ्यायची. आणि आता मी आलं लसूण पेस्ट करून ठेवली होती तीही घालून घेते. टोमॅटो आता कांदा टोमॅटो आपला चांगला तेलामध्ये स्मॅश झाला आहे. आता याच्यानंतर मी इथं 4 मिनिटची चिली पावडर घेतलेली आहे, ती 1-1.5 चमचा टाकून घेते. आणि त्यानंतर मी इथं सुहानाचा पावभाजी मसाला घेतलाय, तो सगळाच टाकून घेते. 10 रुपयाचा आहे, तो सगळाच टाकून घ्यायचा. ही पावभाजी मी 4 व्यक्तींपुरती करत आहे. वगैरे सगळा परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये हे स्मॅश केलेल्या सर्व भाज्या घालून घेते. ह्या सर्व भाज्या घालून घेतल्यानंतर मी याच्यातलं अगोदर कुकरमधलं पाणी साईडला काढून ठेवलं होतं, ते पाणी घालून घेते. आता बघा आत्ताच आपली भाजी किती अशी कलरफुल अशी दिसते आणि किती म्हणजे असं लाल लाल बाहेरच्या पावभाजीसारखी अशी छान दिसते. इथं आता आमची पावभाजी तयार झालेली आहे. कट बघा कसा आलेला आहे. आता मी याच्यावरती आमच्या शेतातली ही ताजी ताजी कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे, ही कोथिंबीर टाकून घेते. आणि बघा कशी दिसते पावभाजी. आणि सांगू का मैत्रिणींनो, घरी केलेलेच आपण पदार्थ आपण खूप छान चवीला लागतात आणि भरपूर असं भरगचं खायला येतं. आपण बाहेर जाऊन जेव्हा खातो ते कसं एखादं प्लेट घेणार आपण आणि ते चाकत माकत खावा, त्यापेक्षा आपण घरी कोणताही पदार्थ केला की कसा अगदी सोगळा करतो. आता हे मी 4 व्यक्तींसाठी पावभाजी केली. खरं तर ही तशी बाहेरचं खायचं म्हटलं तर एवढ्यात 5-7 लोक खाऊ शकतील, पण ते तेवढंच मोजकं. हे घरी बनवलेलं असं मोजकं नाही, कितीही खा, मनसोक्त खा, मन भरेपर्यंत. मग कशी वाटली ही पावभाजी कमेंट करून सांग. बघा आता आमची ही पावभाजीची डिश रेडी झालेली आहे. इथं बघू शकता तुम्ही ही पावभाजी आज केलेला शाकंभरी पौर्णिमेनिमित्त मुद्दे भात, पाव, कांदा, लिंबू. आणि कशी वाटली ही आमची रेसिपी, ही डिश कशी वाटली ते आम्हाला प्लीज कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.